नमस्कार. आषाढी एकादशी, पंढरपूरची वारी, पांडुरंगाचं दर्शन आणि विठ्ठलाचा महिमा. पंढरीचा राजा आपली विठू माऊली, हे शब्द ऐकताच मी माझ्या बालपणामध्ये रममाण होतो. माझी आजी विठ्ठलाची भक्त, वयाच्या 70-72 वर्षापर्यंत, म्हणजे तिच्या जीवित असूपर्यंत पंढरीची वारी कधी तिची चुकली नाही. आणि जसा जसा आषाढ महिना यायचा त्याच्या अगोदरपासूनच संपूर्ण घर पांडुरंग महिमामय होऊन जायचं. कुतूहल वाटायचं त्यावेळेस. ह्या वेळेस सुद्धा आजी इतके लांब चालत जाते, परत येते आणि आल्यानंतर कित्येक दिवस ती विठ्ठलामध्ये लीन झालेली असते. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये चिंब बुडून राहायचा तिचा विचार असतो. आम्हाला आजीचं जाणं थोडंसं अवघडच असायचं, पण आजी खूप छान छान गोष्टी खाऊ घालायची. आणि मग महिना 2 महिने ह्या सगळ्या गोष्टीपासून आता आपल्याला दूर राहावं लागणार आहे. पण विठ्ठल आणि विठ्ठलाच्या भक्तीसमोर आजीला हे बोलायची सुद्धा टाप कोणाची नसायची. पण मला खरा विठ्ठलाचा, वारकरी संप्रदायाचा, पांडुरंगाचा महिमा कळला तो एका अभंगातून, गदिमाने लिहिलेला आणि बहुतांशी मराठी समजणारे किंवा गाणाऱ्या सर्व गायकांनी अत्यंत उत्कृष्टपणे गायलेला. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. हा अभंग ज्यांनी कोणी ऐकला असेल मन लावून, त्याला हे निश्चितपणे समजेल की विठ्ठलाची महती किती आहे आणि ह्या वारीचं महत्त्व किती. वेदांनाही नाही कळला, अंत पार याचा, असा हा विठ्ठल आहे. लहानपणापासून आपल्या हिंदू सनातन धर्मात आपण सांगतो की 4 वेद हे ज्ञानाचा आगर आहे. ह्या 4 वेदांच्या ज्ञानाच्या आगाराला तो पूर्ण होतो, जो प्रचंड त्याहीपेक्षा मोठा आहे. असा कोण आहे तर आपला पांडुरंग आहे, विठू माऊली आहे. हे कसं होऊ शकतं मला कुतूहल असायचं. पण मग त्याला मला इंग्रजी शब्दातून त्याचं उत्तर मिळालं. तो इंग्रजी शब्द होता कॉमन विस्डम. विस्डम ऑफ मिलियन्स इज ग्रेटर दॅन एनी इंडिव्हिज्युअल, एनी बुक, एनी कॉम्प्युटर. जगातल्या सगळ्या कॉम्प्युटरमध्ये असलेली माहिती, जगातल्या सगळ्या माणसांमध्ये असलेली बुद्धिमत्ता किंवा कुठल्याही एका विशिष्ट संस्थेकडे असलेल्या माहितीपेक्षाही सर्वसामान्य लोकांची एकत्रित माहिती कधीही मोठी असते. हा सिद्धांत लक्षात ठेवा. पाचामुखी परमेश्वर आपल्याकडे म्हणतात त्याचं कारणच हे आहे. आणि लक्षात घ्या की विठ्ठलाची महती किती आहे, किती मोठा हा विठ्ठल आहे. कित्येक वर्षापासून, 50, 100, 200 नाही तर 800 वर्षापासून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव ह्यांच्यापासून लाखो लोक, कोट्यवधी लोक वारकरी संप्रदाय म्हणून आपलं सर्व संग विसरून, आपलं मोठेपण विसरून, गाडीमध्ये नाही, बसमध्ये नाही, विमानाने नाही, बैलगाडीत नाही, घोड्यावर नाही, तर चालत दिंडीच्या स्वरूपात आपापल्या गावापासून पंढरपूरपर्यंत पोहोचतात. 250-300 किलोमीटरचा 21 दिवसाचा हा प्रवास अतुलनीय आहे, जबरदस्त आहे, अविश्वसनीय आहे, अलौकिक आहे. सगळ्या जगाचं डोकं दिपवणार आहे. कुठली अपेक्षा नाही आहे, कुठला रेकॉर्ड करण्याचा विषय नाही आहे. संकट भरपूर असतात, कधी पाऊस असतो, चिखल असतो, काही दुरावस्था होऊ शकते, वेगवेगळ्या अडचणी असतात. पण त्या अडचणी म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद समजून भक्तिरसामध्ये न्हावून निघालेले हे लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचतातच आणि विठोबाचं दर्शन घेऊन निघतात. खरोखरच एक अभूतपूर्व गोष्ट आहे.
आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं विठोबाचं वैशिष्ट्य काय असेल तर हा विठोबा सर्वसामान्यांचा आहे. आणि म्हणून हे अभंगाचा शेवटचं कडवं आपण ऐकलं तर लक्षात येईल. संत नामदेवाची खीर खाणारा, तोकोबाची गुरे राखणारा, दामाजीची सगळी मदत करणारा, असा कुठलीही जातपात न मानणारा, सर्व जातींना आपला वाटणारा, मोठ्यातल्या मोठ्या श्रीमंतापासून तर झोपडीत राहणाऱ्या गरिबाला सुद्धा विठू माऊली म्हणलं की ज्याची छाती भक्तिरसाने भावून निघते, असा हा विठ्ठल आहे. ह्याला बडेजावपणाचं कुठलंही महत्त्व नाही आणि तो सर्वसामान्यांच्या घरामध्ये राहतो, त्याची सेवा करतो आणि पण त्याला जाणू देत नाही. किती हा उच्च आणि उत्तुंग विचार आहे. बघा, बाकीच्या सगळ्या धर्मातले ईश्वरांचे स्वरूप वेगळे आहेत, त्यावर कुठली टीका करण्याचा माझा उद्देश नाही. पण आपल्या हिंदू धर्माची सगळ्यात मोठी गोष्ट कुठली असेल तर आपला परमेश्वर आपला सखा आहे. आपला ईश्वर आपल्या घरातला आहे, आपल्या हृदयातला आहे. तो सर्वसामान्यांचा आहे. तो कुठल्या विशिष्ट वर्गाचा नाही, हायरार्कीचा नाही. तिथं सगळे समान आहेत. तर वारकरी संप्रदायात गेल्यानंतर लांबूनच दर्शन झाल्यानंतर त्याला जेवढा विठ्ठल पावतो तेवढाच तो मंदिरातल्या पूजा करणाऱ्याला सुद्धा पावतो. ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा सगळ्यात मोठी. अशी शेकडो वर्षाची परंपरा ही फक्त नुसती भक्तिभावाचीच नाही, तर ती विज्ञानावर आधारित आहे, ती सामाजिक रचनांवर आधारित आहे, ती समाजाला ताकद देणारी आहे, देशाला ताकद देणारी आहे. आणि आजच्या परिस्थितीत तर 2 किलोमीटर चालत जाण्याचा विचार होत नाही, तर 250 किलोमीटर चालायला लावण्याची उर्मी देणारी आहे. ही अलौकिक गोष्ट आहे. आपण पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या, विठू माऊलीच्या भक्तिरसामध्ये चिंब भिजून जाऊया. चांगले चांगले अभंग ऐकूया. आयुष्यात एकदा तरी वारी करूया. आणि त्याशिवाय विठ्ठल सर्वसामान्यांचा विठ्ठल हा आपल्या पण घरात आहे. हा भक्तिभाव, हा लीन भाव, हा समर्पण भाव घेऊन आपण विठ्ठल माऊलीच्या आणि पांडुरंगाच्या रसात चिंबून जाऊया. धन्यवाद.